Good morning, dear students. In our previous video, we studied Newton's first law and Newton's second law. Newton's first law is also called law of inertia. We remind Newton's first law. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. हा लॉ आपण पाहिला. सर्वांनी हे लॉज आहेत ते बाय हार्ट करायचे. वी हॅव टू कीप इन माइंड अँड यू हॅव टू राईट 2-3 times. Then they are fit in your mind. Then the second law of motion. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. And this is related to momentum. सेकंड लॉ हा मोमेंटमशी रिलेटेड आहे. मग आपण ह्याचे दोन्ही लॉज आधी बघितलेले आहेत. दोन्ही लॉज तुम्ही 5-5 वेळा जरी लिहून घेतले तर आता आपण थर्ड लॉ पण बघणार. तर हे लॉज बाय हार्ट करण्यासाठी तुम्हाला वारंवार लिहावे लागतील. ते त्याच्यात एकही मिस्टेक चालणार नाही, कारण तिथे लॉज आहेत ते त्या पद्धतीनेच नियम आले पाहिजेत. टुडे in this video we will study Newton's third law of motion. Let's try this. Take a plastic boat and make a hole as is rear end. त्याने आपल्याला एक प्लास्टिकची बोट घ्यायला सांगितलं. तुम्ही बघितलेली पण असेल यात्रेत की जी बोट आहे या बोटच्या मागच्या बाजूला आपल्याला एक छिद्र पाडायचं आहे. अँड इन्फ्लॅट अ बलून अँड फिट इट ऑन द होल इन द बोट. इथे आपल्याला बलून बसवायचं आहे. रिअलाइज द बोट इन वॉटर. ही बोट कशात आहे? वॉटरमध्ये आहे, पाण्यात. व्हॉट हॅपन्स टू द बोट ॲज द एअर इन द बलून एस्केप स्लोली अँड वाय. आता आपल्याला इथे जेव्हा या बलूनमधली हवा त्या बोटीला काय करणार आहे? पुढे ढकलणार आहे. त्यामुळे बोट कशी जाणार आहे? पुढे जाणार आहे. द बोट मूव्ह फॉरवर्ड बिकॉज अनबॅलन्स फोर्स इन द एअर ॲक्ट ऑन इट. म्हणजे मूव काय आपण होणार आहे की ही जी बोट आहे ती मूव होणार आहे फॉरवर्डमध्ये, म्हणजे पुढे जाणार आहे. कारण की त्या बलूनमधली हवा आहे ती बोटला कशी पुढे आपण यात्रेत अशा टाईपची बोट बघितलेली आहे आणि आपण हे कळलेलं सुद्धा आहे. We have learned about force and effects on an object through Newton's first and second laws of motion. Newton first law and second laws of motion मध्ये आपण शिकलो की ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केला की त्याच्यानंतर त्याचा काय इफेक्ट होतो. हावेवर इन नेचर फोर्स कॅन नॉट ॲक्ट अलोन. नेचरमध्ये फोर्स अलोन नसतो, एकटा नसतो. फोर्स इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे टू ऑब्जेक्ट्समध्ये तुम्ही एक हा बॉल घेतला, एक हा बॉल घेतला. या दोन्ही ऑब्जेक्ट्समध्ये जो फोर्स आहे त्याच्यात रेसिप्रोकल ॲक्शन असते. हा ह्याच्यावर करतो, हा ह्याच्यावर ॲक्शन करतो. फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. हा जो फोर्स आहे तो नेहमीच एकांगी नाही आहे, तो जोडीनेच प्रयुक्त होत असतो. When one object applies a force on another object, the later object also simultaneously applies a force on the former object. म्हणजे तुम्ही ज्या गोट्या खेळतात घरी त्याच्यामध्ये तुम्ही एका गोटीने दुसऱ्या गोटीवर मार करतात आणि तेव्हा दुसरी गोटीसुद्धा त्या पहिले, म्हणजे ती जर गोटी इथे आली तर ही गोटी पुढे जाते आणि त्याच वेळेला ही सुद्धा त्याच्यावर आघात करते. मग अजून एक एक्झाम्पल बॉलचं बघूया आपण की दिस इज वन बॉल अँड दिस इज अनादर बॉल. वेन दिस बॉल अप्लाइड फोर्स ऑन दिस इज ए अँड दिस इज बी. इफ ए इज अप्लाइड फोर्स ऑन बी देन बी ऑल्सो अप्लाइड फोर्स ऑन ए. म्हणजे एका वस्तूने दुसऱ्या वस्तूवर आघात केला का दुसरी वस्तूसुद्धा त्याच्यावर करते. The forces between the two objects are always equal and opposite. फोर्सेस कसं आहे दोन्ही ऑब्जेक्टमधले इक्वल, पण त्यांच्या डायरेक्शन्स मात्र ऑपोजिट असतात. कारण हा जर ह्याच्यावर फोर्स अप्लाय करत असेल हा ए तर तो ह्या डायरेक्शनने जाणार आणि बी जो आहे तो या डायरेक्शन जाणार. फोर्स इक्वल बट देअर डायरेक्शन्स आर ऑपोजिट. दिस आयडिया इज एक्सप्रेस इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या थर्ड लॉमध्ये हीच कल्पना मांडलेली आहे. The force applied by the first object is called action force.
जो एने फोर्स अप्लाय केला आहे, हा ए बॉल आहे, ह्याने अप्लाय केलेल्या फोर्सला आपण ॲक्शन फोर्स म्हणतात. कोणता फोर्स म्हणतात? ॲक्शन फोर्स. एन जो बी बॉल आहे त्याच्यावर जो अप्लाय झालेला फोर्स आहे, बाय द फोर्स अप्लाइड बाय द सेकंड ऑब्जेक्ट मीन्स बी ऑब्जेक्ट ऑन द फर्स्ट, आणि ह्याच्यावर ऑब्जेक्ट आहे, दिस इज कॉल्ड रिॲक्शन फोर्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स. फर्स्ट ऑब्जेक्ट फोर्स अप्लाइड करत असेल तर त्याला ॲक्शन फोर्स म्हणतात, आणि सेकंड ऑब्जेक्ट अप्लाइड करत असेल तर त्याला रिॲक्शन फोर्स म्हणतात. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस मच? Every action force has an equal and opposite direction force which acts simultaneously. So, this is the Newton's third law of motion. What is this law? Every action force has an equal and opposite reaction force. म्हणजे ॲक्शन फोर्सला इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन फोर्स असतो विच ॲक्ट सायमल्टेनियसली. तो सायमल्टेनियसली त्याच्यावर अप्लाय होत असतो. पुन्हा हा थर्ड लॉ आपण नीट लक्षात घ्या, इझी आहे हा. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज एन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियस. म्हणजे प्रत्येक ॲक्शन फोर्सला इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन फोर्स असतो, फक्त ते सायमल्टेनियसली अट्रॅक्ट होत असतात, एकमेकांवर ॲक्ट होत असतात. मग तुम्हाला लक्षात आलं ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स कोणता? म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या एका मित्राला मारत आहात, एका मुलाने दुसऱ्या मुलाला मारलं तर तोच मुलगा तुम्हाला परत मारतो. दिस इज एकाने दुसऱ्याला मारलं तो झाला ॲक्शन फोर्स, दुसऱ्याने पहिल्याला मारलं तो झाला रिॲक्शन फोर्स. म्हणजे ॲक्शन इंटू रिॲक्शन हे दोन्ही फोर्स इथे अप्लाय होतात आणि हे सायमल्टेनियसली होतं. हे न्यूटनने आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. आता यूज ऑफ ब्रेन पॉवर, कॅन यू रिकॉल, हे सगळ्या ह्या वर्षासाठी तुम्हाला स्टॉप केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. देन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा नियम ह्याला आपण म्हणतो. आता इथे लॉजच आहे ह्या लेसनमध्ये जास्तीत जास्त, तर तुम्ही हे लॉज बाय हार्ट करायचे आहेत. 4-5 वेळा लिहून बघितले एक दिवसाआड तरच तुमच्या हे राहणार आहे, नाही तर जम्बलिंग होतं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सपोज एन ऑब्जेक्ट ए हॅज मास m1 अँड इट्स इनिशियल वेलॉसिटी u1. आता ऑब्जेक्ट ए आहे, ए ऑब्जेक्ट म्हणजे एक बॉल समजा, तुम्ही काही एक्झाम्पल घेऊ शकता. त्याचं मास आहे m1 आणि त्याची वेलॉसिटी आहे u1. देन एन ऑब्जेक्ट बी हॅज मास m2 अँड इनिशियल वेलॉसिटी u2. m2 अँड u2 म्हणजे दोन चेंडू घेतले आपण, बॉल्स, समजा त्याला ए मांडलं एकाला बी मांडलं तर त्याच्या मास m1 u1 येईल, ह्याचं m2 u2. According to the formula for momentum we have to studied in earlier video, the initial momentum of A is m1 u1. Momentum, formula of momentum is what? P is equal to m1 mv. P is equal to mv. The formula of momentum was P is equal to mv. Using this formula, there are two objects A and B. So momentum, initial momentum of A is m1 u1 and the B is m2 u2. हे इनिशियल म्हणजे सुरुवातीचा त्यांचं जे संवेग आहे, मोमेंटम आहे, तो एचा m1 u1 येणार and बीचा m2 u2. सपोज दिस टू ऑब्जेक्ट्स कोलाइड मीन्स वॉट? हे जे दोन ऑब्जेक्ट्स तुम्ही घेतले ते एकमेकांवर आदळले. सपोज दिस टू ऑब्जेक्ट्स आर कोलाइड, लेट द फोर्स ऑन ए ड्यू टू बी F1. आता हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ए अँड बी, आपण असे घेऊया. हे दोन ऑब्जेक्ट्समधला हा जो बी आहे तो बी हा एवर काय झाला आहे, फोर्स अप्लाइड केला आहे. तो कोणता आहे? बीने एवर अप्लाइड केलेला फोर्स जो आहे तो F1 आहे. परत बघूया, हा ए बॉल आहे, दिस वन इज बी. These are two objects. When B act force on A object, let the force on A due to be F1. This force will cause acceleration in A and its velocity become V1. त्याची velocity किती होईल? V1. Then
Therefore, the momentum of A after collision is equal to m1v1. मग मोमेंटम काय झालं आता त्याचं m1v1 झालं. इनिशियल m1v1 होतं, पण वेलॉसिटी त्याच्या वेलॉसिटी आल्यामुळे त्याचं मोमेंटम चेंज झालं अँड दिस मोमेंटम विल बी m1u1. म्हणजे फर्स्ट दोन ऑब्जेक्ट्स आहेत, दोन ऑब्जेक्ट्समधला सेकंड ऑब्जेक्टने बीने एवर कोलिजन केलं. त्यानंतर एचं जे मोमेंटम आहे ते इनिशियल होतं m1u1, पण कोलिजन नंतर ते मोमेंटम m1u1 झालं आहे. म्हणजे आघात, कोलिजन मीन्स आघात म्हणजे एकमेकांवर झालेली ठक्कर. According to Newton's third law of motion, A also exerts an equal force on B but in the opposite direction. ए सुद्धा काय करतो, जसं एवर बीने आघात केला आहे, आपण अगोदर बघितलं की हा बी एकडे त्याला टक्कर देतोय, तेव्हा ऑपोजिट डायरेक्शनने ए सुद्धा बीला टक्कर देतोय, फोर्स अप्लाय करतोय, पण डायरेक्शन कशी आहे त्याची ऑपोजिट डायरेक्शन. दिस विल कॉज अ चेंज इन द मोमेंटम ऑफ बी इफ इट्स वेलॉसिटी आफ्टर कोलिजन v2. तिथे सुद्धा मोमेंटम बदलणार आहे, वेलॉसिटी त्याची v2 होणार आहे. द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन काय होणार m2v2. डोक्यात घ्या, हे वाचाय, यू हॅव टू रीड केअरफुली, देन यू हॅव टू अंडरस्टँड. इफ f2 इज द फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन ऑब्जेक्ट बी. आता एने बीवर ऑब्जेक्टवर कोलिजन केलं, त्यामुळे तो फोर्स कोणता येणार f2 येणार. आता ह्याच्यामध्ये जे डायरेक्शन आहे ते बदलत आहेत. देअरफोर आपण इथे जो एचा फोर्स f2च घेणार आहे आणि बीने अप्लाय केलेला फोर्स f1 घेतलेला होता आपण, सो तो मायनस येणार. एने अप्लाय केलेला f2 आणि बीने अप्लाय केलेला f1, सो दिस देअर इज अ मायनस साईन बिकॉज देअर डायरेक्शन इज ऑपोजिट, म्हणून इथे मायनस साईन दिलेला आहे. देन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ f. In previous video we learned about force. Force is equal to mass into acceleration. So F is equal to ma, then F2 is equal to m2a2 and F1 is equal to m1a1. हे तर इझी आहे. F1 चा मायनस साईन आहे म्हणजे m1a1 ला सुद्धा मायनस साईनच येणार. देन putting the value of a means acceleration. Formula of acceleration is equal to v minus u upon t. So putting the value of a2 असेल तर आपण काय लावणार, जेवढ्या त्याच्यात व्हेरिएबल्स आहेत सगळ्यांना 2 लावणार, फक्त t इज अ कॉन्स्टंट हिअर. म्हणजे कोणते व्हेरिएबल्स आहे v2 आणि u2. v2 मायनस u2 अपॉन t इज इक्वल टू मायनस m1 इंटू v1 मायनस u1 अपॉन t. टायमिंग कॉन्स्टंट आहे इथे, फक्त त्यांचे वेलॉसिटी आणि जे इनिशियल त्यांचं मोमेंटम आहे ते बदलतं. देन वी हॅव टू कट टी कट केला अँड ब्रॅकेट अँड देन वी हॅव टू पुट m2 इन अ ब्रॅकेट v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 in bracket v1 minus u1 bracket complete. Then you have to solve bracket. m2 v2 minus m2 u2 is equal to minus m1 v1 plus m1 u1. Then change the place. m2 v2 च्या बाजूला आपण m1 v1 then it is plus sign is equal to m2 u1 च्या बाजूला आपण m2 u2 आणलं, त्याचं मायनस साईनचं इथे प्लस साईन होईल. देन यू चेंज द साइन ऑफ दिस मायनस टू प्लस करायचं. देन वी गेट द फॉर्म्युला m1 v2 plus m1 v1 is equal to m1 u1 plus m2 u2. The magnitude of the total final momentum is equal to magnitude of total initial momentum. म्हणजे फायनल मोमेंटम म्हणजे फायनल जे मोमेंटम आहे त्याची टोटल आणि इनिशियल मोमेंटम आहे त्याची टोटल सेम असते. म्हणजे जो इनिशियल मोमेंटम आपण पाहिला त्यानंतरचा जो फायनल मोमेंटम बघितला दोन्हीही सेम असतात. दस इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन 2 ऑब्जेक्ट्स, जर बाहेरील कोणताच फोर्स ॲक्ट होत नसेल 2 ऑब्जेक्टवर, देन देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू देअर टोटल फायनल मोमेंटम. तर त्यांचा जो टोटल इनिशियल मोमेंटम असतो म्हणजे सुरुवातीचा, तो त्याच्या फायनल मोमेंटम इतकाच असतो. दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. कितीही
नंबरचे ऑब्जेक्ट्स असतील, कितीही वस्तू असतील, वस्तूंची संख्या कितीही असेल तरी हे स्टेटमेंट प्रत्येक वस्तूसाठी ट्रू आहे. म्हणजे तुम्ही 2 बॉल घ्या, 4 घ्या, 5 घ्या, प्रत्येकावर असंच तुम्हाला इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटमची टोटल सेमच मिळणार आहे. आता तुम्ही क्लासमध्ये ज्या बेंचवर बसता त्या बेंचवरचं पण एक्झाम्पल आपल्याला देतील. वेन वी अप्लाइड फोर्स ऑन अवर बेंच देन बेंच ऑल्सो अप्लाइड ऑपोजिट. म्हणजे तुमचा जो फोर्स झाला हा ॲक्शन फोर्स अँड बेंचने अप्लाय केलेला तुमचा जो आहे तो रिॲक्शन फोर्स. देअर आर 2 फोर्स, ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स. आणि त्याच्याचमुळे आपण बेंचवर स्थिर बसू शकतो. वी बॅलन्स अवर बॉडी ऑन द बेंच. देन वी टेक अनदर एक्झाम्पल्स ऑफ बोट. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे बोटीत आहेत. आपण जेव्हा बोटीमधनं उतरतो आणि आपण हा तीरावर आता उतरणार आहोत. इफ अ पर्सन पुट, म्हणजे हा पर्सन जो आहे तो समजा ह्या तीरावर उतरायचा आहे तर तो काय करतो, ह्याच्यावर बोटीवर फोर्स अप्लाय करतो पायाने. आणि एक पाय त्याच्या बोटीवर राहतो, त्याने फोर्स अप्लाय करतो आणि सेकंड पाय जो आहे तो या तीरावर ठेवतो. म्हणजे ते जवळ असतात, म्हणजे इथपर्यंत असेल तर त्याच्यावर ठेवतो. तेव्हा त्याचा जो पायाचा फोर्स आहे त्या बोटीवर पडतो तो ॲक्शन फोर्स असतो. आणि तोच तेव्हा बोट त्याच्यावर रिॲक्शन फोर्स अप्लाय करते आणि त्यामुळे ती व्यक्ती या कठड्यावर उतरू शकते. म्हणजे त्या बोटीचं उदाहरण, होडीत न उतरताना आपण न्यूटन्स थर्ड लॉ अप्लाय करतो, ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स. म्हणजे या 2-3 उदाहरणातून तुम्हाला न्यूटन्स थर्ड लॉ लक्षात आला असेल. अजून पाहूया, हा जो आहे इथे तो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सो तुम्ही हे दोन्ही दिलेले आहेत, ह्याचा कुठलाही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटममध्ये लिहू शकता. वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन 2 इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स देअर टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लायच होत नसेल, 2 ऑब्जेक्ट जेव्हा इंटरॅक्टिंग करतात त्यांचं टोटल मोमेंटम कॉन्स्टंट असतं, ते बदलत नाही. दिस इज अ कोरोलरी टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हे जो आहे हा त्याचा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचा उपसिद्धांत आहे, ज्याला कोरोलरी म्हणतात. द मोमेंटम इज अनचेंज. मोमेंटम इज अनचेंज आफ्टर द कोलिजन. द मोमेंटम गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलाइड ऑब्जेक्ट्स. मोमेंटम कसं आहे त्याचं, मोमेंटम बदललेलं नाही आहे, तेच कॉन्स्टंट आहे. फक्त ते काय झालं आहे, रिडिस्ट्रीब्युटेड झालं आहे. 2 कोलाइड ऑब्जेक्ट म्हणजे टक्कर झालेल्या 2 ऑब्जेक्ट्समध्ये रिडिस्ट्रीब्युटेड झालं, पुनरावृत्ती झालं आहे. द मोमेंटम ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट्स डिक्रीजेस वाईल दॅट ऑफ द अदर इन्क्रीजेस. म्हणजे एक ऑब्जेक्टचं मोमेंटम डिक्रीज झालं तर दुसऱ्याचं ते इन्क्रीज असतो. लक्षात आलं तुमच्या? Thus, we can also state this corollary as follows. म्हणजे हाच जो कोरोलरी आहे म्हणजे त्याला सिद्धांत म्हणतात, तो अशाही प्रकारे, म्हणजे we also say this type that when 2 objects collide, the total momentum before collision is equal to the total momentum after collision. And this one is easy. When 2 objects collide, 2 वस्तूंची टक्कर झाली, टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन म्हणजे आघात होण्यापूर्वीचा त्याचा मोमेंटम इज इक्वल, तो कसा आहे, सेम आहे. कशानंतर, टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन, आघातानंतर सुद्धा सेम आहे. म्हणजे 2 वस्तू जेव्हा एकमेकांची टक्कर होते तेव्हा त्याचा आघातापूर्वीचा जो मोमेंटम, टोटल मोमेंटम हा आघातानंतरच्या टोटल मोमेंटम इतकाच असतो. दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. यू हॅव टू राईट डाऊन दिस लॉ इन मेनी टाइम्स. देन देअर इज 4 लॉज, न्यूटन्स 3 लॉ अँड दिस लॉ ऑफ मोमेंटम. And definition of force, definition of momentum, their formulas, acceleration, so many. There is a lengthy process and big lesson. So all of you read your textbook carefully and write it down, these laws. परत मी बोलते की when 2 objects collide, the total momentum before collision. 2 ऑब्जेक्ट्स कोलाइड होतात, हे 2 ऑब्जेक्ट्स एकमेकांवर कोलाइड झाले आहेत,
टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, कोलाईड होण्याच्या आधी, कोलिजन होण्याच्या आधी टोटल मोमेंटम आणि कोलिजन झाल्यानंतरचा टोटल मोमेंटम इक्वल असतो. इन ऑर्डर टू अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल, हा प्रिन्सिपल अंडरस्टँड होण्यासाठी त्यांनी एक लेट्स अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ अ बुलेट फायर फ्रॉम अ गन. गनमधनं गोळी बुलेट फायर होते. वेन अ बुलेट ऑफ मास M1 इज फायर्ड फ्रॉम अ गन ऑफ मास M2. आता ही आपण गोळी घेतली आणि ही तुमची काय आहे, बंदूक आहे, याच्यातनं ती गोळी निघालेली आहे. तर हिचा मास आहे M2 गनचा आणि बुलेटचा काय आहे M1. इट्स वेलॉसिटी बिकम्स M1, इट्स मोमेंटम बिकम्स M1v1. मग त्याची वेलॉसिटी काय होईल याची बुलेटची V1, तर त्याचं जी मोमेंटम आहे ते M1v1 होणार बुलेटचं. बिफोर फायरिंग द बुलेट बोथ द गन इन द बुलेट आर ॲट रेस्ट अँड हॅन्स द टोटल इनिशियल मोमेंट इज 0. फायर केली बुलेट म्हणजे बिफोर, म्हणजे गोळी उडवण्यापूर्वी, बिफोर फायरिंग, बिफोर फायरिंग बोथ गन अँड बुलेट आर रेस्ट, ह्याचं टोटल मोमेंटम इनिशियल मोमेंटम 0च असणार कारण की फायरिंग केलेली नाही. अकॉर्डिंग टू द अबव लॉ द टोटल फायनल मोमेंटम ऑल्सो हॅज टू बी 0. बरोबर ना, कारण की इनिशियल मोमेंटम 0 असेल तर फायनल मोमेंटमसुद्धा 0च असतो. जस द फॉरवर्ड मुव्हिंग बुलेट कॉजेस द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. आणि म्हणूनच जेव्हा गनमधनं बुलेट फायर होते तेव्हा ती गन थोडी मागे जाते बॅकवर्ड फायरिंग नंतर. दिस बॅकवर्ड मोशन ऑफ गन इज कॉल्ड इट्स रिकॉईल. ही जी बॅकवर्ड मोशन आहे गनचं त्याला रिकॉईल म्हणतात. काय म्हणतात, म्हणजे ती मागे सरकते, त्याला प्रतिक्षेप. रिकॉईल म्हणजे मराठीत प्रतिक्षेप. मागे जी सरकते, तुम्ही आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो गनमधनं तर आपला हातसुद्धा त्या ह्याचा हिरोचा हातसुद्धा मागे जातो, बरोबर, म्हणजे बॅकवर्ड मोशनमध्ये जातो आणि तो बॅकवर्ड मोशनलाच रिकॉईल म्हणतात. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. बॅकवर्ड मोशन ऑफ गन इज ऑल्सो कॉल्ड रिकॉईल. हा रिकॉईल वर्ड नीट लक्षात ठेवा. द वेलॉसिटी ऑफ रिकॉईल V2 इज सच दॅट. मग ती रिकॉईलची वेलॉसिटी जी आहे ती कशी काढतात, M1v1 प्लस M2v2 इज इक्वल टू 0 और V2 इज इक्वल टू मायनस M1 अपॉन M2 इंटू V1. आता हा जो आहे तो मायनस साईन कसा आला, का V2 इकडेच राहिला आणि M1v1 आणि M2 तो बरोबर चिन्हाच्या त्या पलीकडे घेतला म्हणून तो मायनस साईन आहे. आणि M2ने V2ला मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे M2 इथे काय करतोय, डिवाइड करतोय. आणि M1v1 हे या पद्धतीने आपण त्याचा वेलॉसिटी ऑफ रिकॉईल लिहू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की गनमधनं फायरिंग होण्याअगोदरचं त्यांचं गन आणि बुलेट जे असतात ते रेस्टमध्ये असतात. त्याचा टोटल इनिशियल मोमेंटम 0 असतो आणि लॉज सांगतो की जर टोटल इनिशियल मोमेंटम 0 असेल तर टोटल फायनल मोमेंटम इज ऑल्सो 0 असतं. आणि म्हणून इथे फायनल मोमेंटम आपण काय लिहिलं आहे, 0 लिहिलेलं आहे. M1v1 प्लस M2v2 लिहिलेला आहे, तो टोटल 0 आलेला आहे. त्यावरनं V2ची व्हॅल्यू काढली आहे. फक्त तो V2 म्हणजे त्याचं आपण वेलॉसिटी ऑफ रिकॉईल, बॅकवर्ड मोशन ऑफ गन, ज्याला रिकॉईल असे म्हणतात. Then there is explanation of that as the mass of gun is much higher than the mass of bullet. म्हणजे जर बंदुकीचं वस्तुमान जास्त असेल बुलेटपेक्षा, the velocity of the gun is much smaller than the velocity of bullet. then velocity काय असते गनची, स्मॉलर असते. गनची वेलॉसिटी मास जास्त असेल ना तर वेलॉसिटी कमी असते आणि बुलेटची मास कमी असल्यामुळे वेलॉसिटी जास्त असते. त्यामुळे ती गोळी जी आपण ती बंदुकीतनं उडवतो ती खूप लांबवर जाते कारण त्यांची वेलॉसिटी जास्त असते, मास कमी असतं. द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल अँड दॅट डायरेक्शन्स आर ऑपोजिट. मॅग्निट्यूड कसं आहे, द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट म्हणजे त्यांचं जे मॅग्निट्यूड म्हणजे आपण त्याला परिमाण म्हणतो. द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ द गन, म्हणजे बुलेट आणि गन ह्यांची मॅग्निट्यूड
जे आहे ते इक्वल असतं, पण त्यांची डायरेक्शन मात्र ऑपोजिट असते. जर द टोटल मोमेंटम इज कॉन्स्टंट, टोटल मोमेंटम इज ऑल्सो कॉन्स्टंट ड्युरिंग द लॉन्च ऑफ रॉकेट. इथे टोटल मोमेंटम कॉन्स्टंट आहे बंदुकीचं आणि गन अँड बुलेट्सचं एक्झाम्पलमध्ये. तसंच लॉन्च ऑफ रॉकेटमध्ये सुद्धा टोटल मोमेंटम कॉन्स्टंट असतो. सो यू हॅव टू, तुम्हाला फिलअप्स विचारली जाते, द वर्किंग ऑफ अ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन डॅश डॅश लॉ ऑफ मोशन. तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. इथे पण ॲक्शन आणि रिॲक्शन होते. जेव्हा रॉकेट लॉन्च होतं तेव्हा रॉकेटच्या मागचे जे केमिकल्स असतात ते केमिकल्स जळतात, ते केमिकल्स ॲक्शन फोर्स करतात रॉकेटवर, तेव्हा रॉकेट त्याच्यावर रिॲक्शन फोर्स करतं आणि त्यामुळे रॉकेट लॉन्च होतं. हे आपण आधीच्या ह्याच्यात बघितलेलं आहे. तर त्याचं तुम्हाला लॉन्च कसं होतं रॉकेट यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता. म्हणजे टोटल मोमेंट इथेही कॉन्स्टंट असते, बुलेट आणि गनमध्ये सुद्धा कॉन्स्टंट असते. आणि हे सगळे जे आहेत ते न्यूटन्स थर्ड लॉ जो आहे मोशनच्या त्याच्यावरच वर्क करतात. म्हणजे लॉन्च ऑफ रॉकेट हा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे त्याच्यावर वर्क करतो. सो all of you hope all of you understand this. We learn various concepts in this chapter: motion of an object, displacement and distance, speed and velocity, effect of speed and direction of velocity, then uniform and non-uniform linear motion, opposite, positive, negative and zero acceleration, then graph, तुम्ही ग्राफ पण बघितल्या, देन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं, देन वी स्टडी न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. देर आर 3 न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. First law is called inertia, then second law is related to momentum, and third law is related to law of conservation of momentum. So hope all of you understand this chapter. We solve this exercise in another video. All of you write laws in your notebook and recall it very much time, so they are fit in your brain. Then you have to write properly in your exam. Thank you.